चूक की बरोबर? नाश्त्याला चहा चपाती खाणं चांगलं असतं. चूक. नाश्ता समजा केलाच नाही आणि डायरेक्ट दुपारी भरपूर जेवलो तर चालतं. चूक. सकाळी सकाळी आंबवलेले पदार्थ खाऊ नये. म्हणाल तर चूक, म्हणाल तर बरोबर. नाश्ता कमी किंवा हलकाच असावा. 70% पोट भरलं पाहिजे आणि 30% रिकामा असावं. नाश्त्याला पराठे, थालपीठ किंवा धपाटे अशा गोष्टी खाव्यात. नक्कीच. नाश्ता केल्यानं वजन वाढतं. नाही, खूप मोठा गैरसमज आहे. नाश्त्याबरोबर चहा पिणं चालतं. चूक. साबुदाण्याची खिचडी काहींना खूपच आवडते, मी पण आहे त्याच्यात. ती नाश्त्याला खाल्ली तरी चालते. खूप जास्त प्रमाणात खाऊ नये, प्रमाणात खाल्ली तर चालेल. म्युसली, सिरियल्स, कॉर्नफ्लेक्स अशाच गोष्टी नाश्त्याला खाव्यात. हे त्यांनीच खावं ज्यांच्याकडे कुकिंग फॅसिलिटी अवेलेबल नाही. ते जस्ट दूध मिसळून त्याच्यामध्ये वगैरे असं खाऊ शकतात, पण इतरांनी नको. आणि त्यांनी वारंवार, हॉस्टेलाइट्सनी पण ते वारंवार खाऊ नये. येस, आता आपण एका वाक्यात उत्तरे द्याकडे आलेलो आहोत. खरंच नाश्ता, ब्रेकफास्ट खूप महत्वाचा असतो. रात्रभर जो आपण उपाशीपोटी, म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर एक मोठं ड्युरेशन गेलेलं असतं की ज्याच्यामध्ये अन्न व्यवस्थित पचलेलं असतं. सकाळी आपले प्रातर्विधी उरकलेले असतात आणि मग चांगल्या प्रकारचे पाचक ज्यूस आपल्या म्हणजे पाचक द्रव्य किंवा गॅस्ट्रिक ज्यूसेस ज्याला म्हणतो आपण, ती तयार झालेली असतात. हायड्रोक्लोरिक ॲसिड खास करून. तर त्याच्यामध्ये अन्न मिश्रित होणं गरजेचं असतं. त्यामुळे नाश्ता हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज ॲसिड रिफ्लक्स किंवा पित्त होणं किंवा त्याला आपण आम्लपित्त म्हणतो, इथंपर्यंत हे जाऊ शकतं. त्यामुळे ब्रेकफास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त फळं ब्रेकफास्टला खाल्ली तरी चालतात, बरोबर आहे? काही ह्याच्यामध्ये चालू शकतं, पण प्रत्येक वेळेस तसं नाही. की खूप तुमचं ट्रॅव्हलिंग असेल, तब्येत बरी नसेल, आजारी असाल, त्यामुळे त्यामध्ये ते जमेल, पण रोज असं नसावं. की फळं खाण्याचं पण एक योग्य वेळ असते. नाश्त्यामध्ये शक्यतो ते एकत्र नसावं, म्हणजे नाश्ता, फळं हे. पण मग आता जे 5 स्टार मध्ये जे ज्याला स्प्रेड म्हणतात, त्याच्यामध्ये नाश्त्याच्या मध्ये पहिल्यांदा तर सगळी फळं कापून चिरून ठेवलेली असतात. तो प्लॅटर असतो ना, की तिथे तुम्हाला खूप व्हरायटी ऑफ फूड दिलेलं असतं टू अट्रॅक्ट युअर सेल्फ, की तुम्हाला ऑप्शन्स दिलेले. ते काही सगळंच आपण खायचं नसतं, कन्झ्युम करायचं नसतं. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी आपण AI पर्यंत त्याचा वापर, टेक्नॉलॉजी, सगळे प्रश्न आपल्याला सुटलेले आहेत. ब्रेकफास्टला काय करावं, म्हणजे जसं डब्यात काय करावं, आज भाजी कोणती करावी, त्याचप्रमाणे नाश्त्याला काय खावं. एका बाजूला प्रोटीन खा म्हणतात, पण अंडी काही आपण खात नसू तर नक्की काय खायचं. बरं, दररोज आपण इडली आणि डोसे खाऊ शकत नाही हो, आणि पोह्यांचा पण कंटाळा येऊ शकतो. मग नक्की आपल्या ब्रेकफास्टमध्ये काय असावं, काय टाळावं, शाकाहारी लोकांचा ब्रेकफास्ट कसा असावा, आपला डाएट प्लॅन कसा असावा, याचं सगळ्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, या प्रश्नासाठी, आणि हे प्रचंड गंभीर प्रश्न आहेत, त्यामुळे नक्की नाश्त्याला खायचं काय, या अप्रतिम विषयासाठी डायरेक्ट आपल्याकडे तज्ज्ञ डायटिशियन आलेल्या आहेत, ज्यांचं नाव आहे जान्हवी अक्कलकोटकर. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला कधीच आम्हाला नमस्कार म्हणायचं होतं, पण मी मध्येच बोलत होते. त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे. हा पूर्ण एपिसोड झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तरी सुद्धा वैयक्तिकरित्या स्वतःचा मस्त डाएट प्लॅन घ्यायचा आहे, तर सगळा पत्ता, नंबर, सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. ज्या बिया असतात, स्पेशली जवस, सूर्यफूल, भोपळ्याच्या वगैरे बिया असू शकतात, त्या खाण्याची योग्य वेळ ही नाश्त्याची आहे. नाश्त्याची म्हणण्यापेक्षा आपण मिड मॉर्निंग म्हणूया, मिड मॉर्निंग स्नॅक्स. जर तुम्हाला 11च्या दरम्यान जर जमणार नसेल खायला, तर ते तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता. कारण याच्यामध्ये जवस आणि सूर्यफूल, पंपकिन सीड्स, लाल भोपळ्याच्या बिया, ह्या सगळ्यांमध्ये उपयुक्त प्रकारचं लिनोलिक ॲसिड आहे आणि उपयुक्त फॅट म्हणूया आपण त्याला. सो फायबर्स पण आहे त्याच्यामध्ये. ते शरीरासाठी खूप चांगलं आहे. ते सकाळच्या वेळेला घेतलेलं चांगलं, किंवा मग आफ्टरनूनमध्ये तुम्ही घेऊ शकता. आफ्टरनून स्नॅक्स ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये. इंटरमिटंट फास्टिंग, 18 तासांचा गॅप पाडला जातो आणि दुसऱ्या दिवशीच्या दुपारी खाल्लं जातं, हे योग्य आहे का? इंटरमिटंट फास्टिंग प्रत्येकाला सूट होणारा प्रकार नाही आहे हा. बऱ्याच जणांना ॲसिडिटी, मायग्रेन, हेडेक हा पण त्रास होतो. तर ते प्रत्येकाला सूट होणार नाही. केस टू केस हे व्हॅरी होऊ शकतं. काही माणसं
सॉलिड रात्रभर जातात आणि उठण्याच्या वेळा ह्या ब्रेकफास्टच्या वेळाच राहत नाही. तर मग आता ब्रेकफास्ट करायचा की डायरेक्ट जेवायचं? अशा लोकांसाठी की जे नाईट शिफ्ट मध्ये काम करतात किंवा उठतात उशीर, अभ्यासामुळे जागरण होतं बरे, तर अशा लोकांसाठी आपण हे सजेस्ट करू की त्यांनी ब्रंच घ्यावं, म्हणजे ब्रेकफास्ट प्लस लंच टुगेदर. तर त्याचे फूड आयटम्स वेगळे आहेत, जसं आपण मगाशी डिस्कस केलं की पराठा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, त्यानंतर घावन, असे प्रकार ते खाऊ शकतात ब्रंचमध्ये. तुमच्या मते घरी सगळ्यात झटपट होणारा नाश्ता कोणता? त्याच्यामध्ये दही पोहे आहेत, दही पराठा आहे, त्यानंतर पॅराबॉइल्ड स्प्राउट चाट एक चांगला प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन B12 जनरेशन होतं मोड आलेल्या कडधान्यामध्ये. पण ऑफकोर्स ते उकडून किंवा ज्याला आपण कुकरमध्ये थोडंसं शिजवून म्हणा किंवा बॉईल करून घ्यायला हवं. बोट चेपं व्हायला पाहिजे, जे पचायला सोपं व्हायला हवं, असे प्रकार, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स, प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स सगळ्याचा समावेश असेल असा नाश्ता चांगला. घरी प्रत्येक वयोगटातली माणसं, आवडी निवडी त्याच्याप्रमाणे ना सगळ्यांचाच एवढ्या सकाळच्या गडबडीमध्ये नाश्ता बनवणं खूपच अवघड जातं. तर ते कसं मॅनेज करायचं? पहिली गोष्ट, तुमच्याकडे प्लॅनिंग हवं. उद्या काय बनवायचं आहे, तर त्याचं प्लॅनिंग तुमचं आदल्या दिवशी झालं पाहिजे. त्यासाठी निगडीत जे काही पदार्थ आहेत ते आणून ठेवले पाहिजेत. आणि त्यासाठी काही प्रोसेस करायची असेल, जसं की भिजवणे, मोड आणणे, विरजण लावणे, ह्या क्रिया सगळ्या आदल्या दिवशी झाल्या पाहिजेत. पण मग आता एक मोठा वयोगट असा आहे, जे म्हणजे शाळेत जाणारी लहान मुलं, त्यांचा नाश्ता कसा असावा? शाळेत मुलाला कधीच उपवाशी पाठवायचं नाही आपल्याला. घराबाहेर पडताना त्याने कंपल्सरी काहीतरी खाऊन निघालं पाहिजे. आणि मूल डबा खातो पूर्ण किंवा नाही, बऱ्याच वेळा डबा निम्मा परत येतो किंवा शेअर केला जातो. त्यामुळे नाश्ता लहान मुलांसाठी, स्कूल गोईंग, शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये फार काही खायला आवडत नसेल मुलांना, खूप छोटा वयोगट असेल, तर नाचणी सत्व दुधात बनवलेलं, सातू सत्व हे घेता येईल. किंवा भरपूर भाज्या घालून कलरफुल बनवलेला शेवयांचा उपमा एक चांगलं ऑप्शन आहे. अस्थिर मूल असेल की बाबा त्याला खेळायचं पण आहे, त्याला काहीतरी काम करायचं पण आहे घरामध्ये नाश्ता करताना, तर त्याला फिंगर फूड आपण देऊ शकतो. इडली चटणी म्हणा किंवा पराठ्याचा रोल, भाजी पोळी, चीज आणि सॅलड्स असलेला रोल, असं पण आपण देऊ शकतो नाश्त्यामध्ये. आपली धिरडी, थालपीठ, पराठे, आपल्याकडच्या सगळ्या गोष्टी घावणं, या सगळ्याचे आता रेडीमेड पिठं मिळतात. शुगर फ्री पण मिळायला लागलेत, प्रिझर्वेटिव्ह नसलेले मिळायला लागलेत. असे हे जे फ्रोझन नाश्ते आहेत ते खरंच हेल्दी असतात का? फ्रोझन नाश्त्याचा बेसिक प्रॉब्लेम आहे की त्याला थिविंग ही प्रोसेस करावी लागते, की ते नॉर्मल रूम टेम्परेचरला येणं आणि मग ते कुक करणं. बऱ्याच वेळा त्याचं स्टोरेज व्यवस्थित न केल्यामुळे त्याच्यावर फंगस डेव्हलपमेंट, म्हणजे बुरशी सदृश्य, म्हणजे पराठे असतील वगैरे, तर त्यावर तसं होऊ शकतं. तर ती काळजी घेतली पाहिजे. त्याचं फ्रीझिंग म्हणा किंवा रिफ्रीझिंग, म्हणजे एकदा पदार्थ बाहेर काढला आणि पुन्हा तो आत ठेवला, तर तुम्ही तो बाहेर किती वेळ ठेवलाय त्याचा शेल्फ लाईफ चेक केला पाहिजे, तो महत्त्वाचा आहे. आणि ऑलवेज रीड अ लेबल, की तुम्ही त्यावर पाहायचं आहे की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, काही प्रिझर्वेटिव्ह आहेत का, कारण प्रिझर्वेटिव्हचा दीर्घगामी परिणाम आपल्या बॉडीवर होऊ शकतो. फ्रोझन फूड, तयार पदार्थांचं पण एक गोठवलेले मिळतात नाश्ते, आणि फक्त पिठं पण मिळतात. तर मग याच्यातलं काय योग्य? पिठं बरी म्हणावीत आपण, म्हणजे अगदीच खूप रोजची धावपळ असेल आणि ऑफिस गोईंग आहे, त्यांना शक्य नाही त्यांनी, पण तिथे पण स्टोरेज हे चांगलं केलं गेलं पाहिजे. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ते शिफ्ट केलं पाहिजे आणल्यावर. त्याच्यामध्ये ओले चमचे न घालणे, हात न घालणे, हे खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज कंटामिनेशन, म्हणजे संसर्ग होण्याचा चान्सेस असतात आणि त्याच्यामुळे पोट बिघडण्याचे गोष्टी होतात बऱ्याच वेळा. काही लोक दुर्दैवानं खूपच लवकर उठून ऑफिससाठी, कामासाठी पळतात. अशा प्रचंड बिझी लोकांच्यासाठी वाटेतला नाश्ता कोणता? ह्याच्यामध्ये कॅरी करायला सोपं सुकामेवा किंवा फळ किंवा हँडी फूड जे असतं ना, की जे सहज आपण पिक करून खाऊ शकतो. एखादा रोल असेल, लाडू चालेल, पण आता त्याच्यामध्ये पण केस टू केस व्हॅरी होतं की वजन जास्त आहे का, किंवा तुम्ही शुगर आहे का, किंवा इतर काही आजार आहेत का, त्यानुसार ते व्हॅरी होऊ शकतं. आता आपण असं समजूयात की घरी बनवायला नाहीच वेळ मिळाला, हॉटेलमध्ये जर ऑर्डर करावी लागलीच, तर हॉटेलातल्या मेनू कार्ड मधला त्यातल्या त्यात
हेल्दी ब्रेकफास्ट कोणता ऑर्डर करावा? अशा वेळेस पहिली गोष्ट तुम्हाला ते ठिकाण जिथे तुम्ही खाणार आहात ते तुम्हाला पहिलं ज्ञात असावं, म्हणजे पहिलं माहिती असावं, तिथे तुम्ही पूर्वी कधी खाल्लेलं असावं, ते हायजिनिक असावं, याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि शक्यतो वाफवलेले पदार्थ इथे खावेत, कारण तळलेले पदार्थ काय असते की पुन्हा पुन्हा त्याच तेलामध्ये ते रिपीटेडली तळले जातात आणि ते शरीरासाठी खूप घातक असतं. तर वाफवलेले पदार्थ, इडली चालेल, त्यानंतर पोहे हा एक चांगला पर्याय महाराष्ट्रीयन जेवणामधला आपला. आणि त्याच्याबरोबर शक्य असेल तर एखादी मटकीची उसळ म्हणा, किंवा उसळ नाही म्हणता येणार, पण मिसळ बरोबर जो मिळणारी मोड आलेली मटकी असते, पण ती उकडलेली पण असते, तर एक चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकते की पोहे आणि उकडलेली मोड आलेली मटकी. तर त्याच्यामध्ये प्रथिनं आणि कार्बोदक या दोन्हीचाही समावेश होतो. व्हेजिटेरियन जे लोक आहेत, शाकाहारी लोकांच्या मध्ये नाश्त्यासाठी ऑप्शन्समध्ये बहुतांश वेळा साऊथ इंडियन पदार्थच आणावे लागतात. तर अशा वेळेला शाकाहारी माणसांना नाश्त्यासाठी काही आणखी ऑप्शन्स आहेत का? तर त्याच्यामध्ये आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दही पोहे, पराठा आणि दही, त्यानंतर थालीपीठ हा एक चांगला, थालीपीठ आणि दही हा एक चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर आपल्याला चिला हा प्रकार आहे, तो चालेल, बेसन चिला. त्यानंतर पोळी, अगदीच गडबड असेल तर पोळी भाजीचा रोल सुद्धा चालणार आहे. संडे होया मंडे रोज खाऊ अंडे जे म्हटलेले, हे मार्केटिंग गिमिक आहे की खरंच अंडी नाश्त्यासाठी उत्तम असतात? हे अंडं रोज न खाता आठवड्यातून एकदा दोनदा असं खाऊ शकता. ज्यांचं कोलेस्टेरॉल जास्त आहे त्यांनी एग व्हाईट घेणं, येलो पार्ट अवॉइड करणं गरजेचं आहे, किंवा वजन जास्त आहे त्यांनी. आणि अंड हेच एक योग्य पर्याय असं नाही. व्हेजिटेरियन डाएटमध्ये सुद्धा प्रथिनांनी भरलेले असे भरपूर ऑप्शन्स आहेत, जसे की डाळींपासून बनवलेले, कडधान्यांपासून बनवलेले, फर्मेंटेड फूड आहे. हे सुद्धा सोयाबीन, पनीर यापासून बनवलेले पदार्थ, हे सुद्धा आपल्याला, जसे की पनीरचा पराठा आहे, टोफू, स्टफ टोफू करून केलेला रोल आहे. तर हे सुद्धा पदार्थ आपल्याला नक्कीच इन्क्लूड करता येतील. जे अगदी नॉन व्हेजिटेरियन्स असतात आणि त्यांचा शाकाहाराशी संबंधही नसतो, अशा वेळेला त्यांच्यासाठी अंडी सोडून काही ब्रेकफास्टचे आयटम्स आहेत का की जे त्यांच्यासाठी हेल्दी असतील? तर याच्यामध्ये चिकन सूप ज्याला आपण म्हणूया, ते एक चांगलं ऑप्शन असू शकतं, बट ते होममेड असावं, खूप ऑइली नसावं. जे काही तुम्ही नॉनव्हेज खाणार आहे तर डीप फ्राईड नसावं, बॉइल्ड किंवा ग्रिल्ड ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारातलं असावं, आणि खूप मसालेदार तिखट असं नसावं. गरम गरम मिसळ जी सकाळी सकाळी खावीशी वाटते, किंवा वडापाव म्हणतानाही तोंडाला पाणी सुटते. खरोखरीच मसाल्याच्या पदार्थांनी नाश्त्याला घेतल्यानं पूर्ण दिवसभरात त्रास होतो का? वन्स इन अ व्हाईल इट इज ओके, बट नॉट एव्हरी डे. आणि तुमची स्वतःची हेल्थ कशी आहे हे तुम्हाला माहिती असतं, की माझं आज पोट व्यवस्थित साफ झालंय का, आणि मी आदल्या रात्री पण जंक खाल्लंय का, यावरही हे डिपेंड करतं. किंवा पुढचं माझं प्लॅनिंग काय आहे, की मी आता वडापाव खाते नाश्त्याला, आणि मग दुपारी मला लग्नाचं जेवण जेवायचं आहे, आणि संध्याकाळी माझे मित्रमैत्रिणींबरोबर पार्टी आहे. तर हे जर रिपीटेडली होत असेल तर ते म्हणजे अपकारक आहे. प्रथिनं आपल्या नाश्त्यामध्ये, ब्रेकफास्टमध्ये असायलाच हवीत, असा एक आग्रह धरला जातो, हे कितपत योग्य आहे? मसल बिल्डिंगसाठी ते उपयोगी होतं. एनर्जी लेवल मेंटेन करतं, कारण कार्बोहायड्रेट्समध्ये काय होतं की सडन तुमची शुगर लेवल स्पाइक होते, एनर्जी लेवल स्पाइक होते, आणि ड्रॉप डाऊन पण होते. सो नाश्त्यामध्ये प्रथिनांचा समावेश केलेलाच असावा. सो मेंटली आणि फिजिकली यू विल फील फुल डे एनर्जेटिक. म्हणून त्याचा आपल्याला नाश्त्यामध्ये प्रथिनांचा समावेश असावा, त्याच्यासोबत प्रमाणात कार्बोहायड्रेट्स पण हवेत आणि फायबर्स पण असायला हवेत, की ते तुमचे शुगर लेवल होल्ड करतील, म्हणजे साखरेची पातळी नियंत्रित करतील, ते ड्रॉप डाऊन पण होऊ देणार नाहीत किंवा वाढू पण देणार नाही. सो नाश्त्यामध्ये फायबर्समध्ये जर काय खाल, तर मी नेहमी माझ्या पेशंट्सना पण सांगते की इंडेक्स फिंगर जे आहे आणि मिडल फिंगर या आकाराचे 2 कॅरेट स्टिक्स म्हणा, म्हणजे गाजर, तेवढ्या प्रमाणात गाजर किंवा बीट कंपल्सरी घ्यायला हवं, बिकॉज इट इज कॅरेटिनॉइड रिच. आणि आता आपल्या सगळ्यांचा स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे, आणि डोळ्यांची हेल्थ चांगली राहण्यासाठी कंपल्सरी ब्रेकफास्टमध्ये ते घ्यायला हवं. सो फायबर्स पण इनफ मिळतील आणि आय हेल्थ पण तुमची चांगली राहील. ऋतूप्रमाणे, हवामानाप्रमाणे आपला नाश्ता पण बदलायला हवा का? एक्झॅक्टली. की उन्हाळ्यामध्ये थालीपीठासोबत तूप चालून जाईल, थंडीमध्ये थालीपीठाबरोबर तुम्ही लोणी इन्क्लूड करू शकता, कारण ते जास्त उष्मांकाचं आहे.
की पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये गरम पदार्थ, त्यानंतर उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ. थंड म्हणजे शरीराला थंडावा देणारे, जसं की नाचणीचं आंबील हा एक म्हणजे महाराष्ट्रातला लोकप्रिय पदार्थ आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या सेगमेंटकडे वळूयात. थोडक्यात उत्तरे द्या. अजून एक असा एक समज ऐकायला मिळतो, तो म्हणजे ज्या पातळ गोष्टी आहेत, लिक्विड पदार्थ, ते शक्यतो रात्री असावेत आणि ज्या जड गोष्टी आहेत त्या सगळ्या सकाळी असाव्यात नाश्त्यामध्ये. हे कितपत योग्य आहे? द्रव्य पदार्थांमध्ये सगळ्यात योग्य पदार्थ कोणता नाश्त्यासाठी? होममेड हर्बल टी इज द बेस्ट ऑप्शन अलॉंग विथ युअर ब्रेकफास्ट. आणि तो खूप नाही घ्यायचा, आपल्याला अर्धा कपच घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कॉम्बिनेशनने ते बनवू शकता. हे झालं पावसाळ्यातलं, हिवाळ्यातलं. आणि उन्हाळ्यात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ताजं ताक पातळ ते चालू शकणार आहे. पण मग हा हर्बल टी बनवायचा कसा? 1 कप पाणी असेल किंवा पाऊण कप पाणी घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये तुळशीची पानं, पुदिन्याची पानं, किंचित आलं, त्याच्यानंतर गवती चहा जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचे सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेलदोडा, त्यानंतर लवंग, दालचिनी हे पदार्थ त्याच्यामध्ये ऍड करू शकता. सुंठ. आता त्यानंतर हळदही खूप चांगली आहे. म्हणजे मी माझ्याकडे येणार पेशंटना नेहमी एक टर्मरिक टी म्हणून रेकमेंड करते. त्याच्यामध्ये हळद असते, सुंठ असते आणि दालचिनी असते. हळद जी आहे ही अँटी इन्फ्लामेटरी आहे. कुठल्याही प्रकारची सूज असेल शरीरामध्ये, इन्फ्लामेशन असेल ते थांबवते आणि हॉर्मोन बॅलन्स करणारे कुर्क्युमिन नावाचं द्रव्य आहे हळदीमध्ये, त्यामुळे हॉर्मोन बॅलन्स होतं. सुंठ जी आहे ही आपलं वात, पित्त आणि कफचक्र जे आहे ते बिघडलेलं असतं ते कंट्रोल करायला मदत करतं. आणि दालचिनी जी ती फॉल्स हंगर, अनियंत्रित भुकेवर नियंत्रण आणते आणि शुगर कंट्रोल करते. सो असा चहा जरूर घेऊ शकता तुम्ही. चहा पावडर असते ना त्याच्यामध्ये? चहा पावडर घालणं न घालणं हे आपलं ऑप्शन आहे. की अगदीच ज्याला खूप किक हवा नाही आणि साखर पण नाही. अरे देवा, याला चहा म्हणावा. म्हणजे ते केस टू केस व्हॅरी करू शकतं. की ज्याला खूप तंदुरुस्त आहे, शुगरचा प्रॉब्लेम नाहीये, तेथे गुळाचा समावेश करता येईल आपल्याला. आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर, किंवा ज्यांना वजन वाढू द्यायचं नाही, नियंत्रणात ठेवायचं आहे, हॉर्मोन इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी शुगर अवॉइड केलेली चांगली. अशा प्रकारे चहा कॉफी आवडणाऱ्या लोकांनी, मान्य आहे ते अक्षरशः स्लो पॉइझनिंग आहे, पण उत्तेजित द्रव्य आहेत, पण त्याला कंट्रोलमध्ये कसं आणू शकतो? त्याला काही पर्याय आहेत का? किंवा छान प्रश्न, त्या घेण्याच्या काही योग्य वेळ आहेत? नेव्हर टेक अ बेवरेज अलॉंग विथ युअर ब्रेकफास्ट. बेवरेज आणि ब्रेकफास्ट एकत्र घेऊ नका, की ज्याच्यामध्ये दूधही आहे आणि तुमचं नाश्त्याचेही पदार्थ आहेत, परिपूर्ण दही आहे, मग ते सगळं पचवायला शरीराला अवघड होतं. तर बेवरेज आणि ब्रेकफास्ट एकत्र घेऊ नका, सेग्रिगेट करा. अगदीच तुम्हाला घ्यायचं असेल तर. चहाची सवय सोडायचीच असेल, अर्थात चहा हे आपला ब्रेन स्टॉर्मिंग आहे असं म्हणू शकतो, पण उत्तेजित द्रव्य आहे. कॉफी ते प्रमाणात घेतलं तर चांगलं आहे, पण खूप शुगरी, जास्त साखरेचा किंवा पूर्ण दुधाचा असा न घेता पाणी मिश्रित असावा अशा प्रकारे. आणि तो सेग्रिगेट केला, ब्रेकफास्ट वेगळा आणि चहा कॉफी हे वेगळंच असावं. किती साधारण अंतर असावं याच्यात? साधारणपणे लिक्विड जे आहे, पहिल्यांदाच आपण चहाच घेतला जातो ऑफकोर्स सगळ्या घरांमध्ये, तर तो पास व्हायला दुधाचा जर असेल तर 1 ते 2 तास लागतात. 1.5 तासाचा गॅप असावा चहा आणि अदर ओव्हरलॅपिंग जे काही आहे ना, ते सगळं एक्स्ट्रा फॅटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. चहा आणि कॉफी नाश्त्याबरोबर किंवा जेवणानंतर लगेच, नाश्त्यानंतर लगेच घेतल्यानं आयर्नचं ब्लॉकिंग होतं असं मी कुठेतरी वाचलेलं. हे कितपत खरंय? खरंय, कारण मी टॅनिन आणि कॅफिन दिज आर विटामिन ब्लॉकर्स. ज्यांना कुणाला डेफिशियन्सीज आहेत, हिमोग्लोबिन कमी आहे, आयर्न डेफिशियन्सी, कॅल्शियमची कमतरता आहे, विटामिन डी कमी आहे, विटामिन B12 कमी आहे, खूप इंडियामध्ये कॉमन आहेत या केसेस आता. तर अशा लोकांनी चहा कॉफी वारंवार घेणं किंवा किंबहुना टाळलेलं कधीही चांगलं. त्यासाठी बेटर ऑप्शन्स आहेत विटामिन डेफिशियन्सीज कव्हर करण्यासाठी लिक्विडमध्ये सुद्धा. तुम्ही आता सांगितलं की 1.5-2 तासाच्या अंतरानं आधी किंवा नंतर चहा कॉफी चालेल खाण्याच्या, तरी सुद्धा तो घातक असू शकतो, म्हणजे हे पाळल्यानंतर सुद्धा? ॲज फार ॲज यू हॅव विटामिन डेफिशियन्सी, की तिथे ते ब्लॉकच करणार आहे ना तुमच्या विटामिनला, ते एंट्रीच होऊ देणार नाही विटामिन मिनरल्सना, तर मग ते घातक ठरू शकतं. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन मिळेल ब्रेकफास्ट मध्ये, आणि आपण व्हेजिटेरियन असून सुद्धा आपला जो प्रोटीनचा इंटेक आहे, जी गरज आहे दिवसाची, ती भागली जाईल? डाळीपासून बनलेले पदार्थ, त्याच्यानंतर मोड आलेली कडधान्य, पनीर, टोफू, त्याच्यानंतर मिक्स
कडधान्य यांच्यापासून बनलेली थालीपीठं आहेत, हम्म. घावन आहे, डोसे आहेत, नाचणी आणि उडीद डाळ किंवा नाचणी आणि ज्वारी याच्या कॉम्बिनेशन मध्ये बनलेली इडली असेल किंवा अप्पे असतील, तर हे सुद्धा पदार्थ आपल्याला इन्क्लूड करता येतील त्याच्यामध्ये. थालीपीठ असेल तर त्याच्यावरती तिळाचा वापर आपण करू शकतो, की त्याच्यामुळे कॅल्शियम पण सफिशियंट अमाऊंटमध्ये मिळतील. आणि उपयुक्त ओमेगा ज्याला आपण म्हणतो ना, गुड फॅट आहे त्याच्यामध्ये तिळामध्ये, त्याचा समावेश करू शकतो. खूप काम असतं सकाळी, खूप 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 काम असतं. त्याच्यामुळे चहा प्यायला जातो पहिला आणि त्या एका चहावरती सगळी कामं उरकण्याची घाई लागलेली असते आणि या घाईमध्ये नाश्ता स्किप होतो, खाल्ला जात नाही आणि मग प्रचंड भूक लागते आणि मग त्या वेळा अशा असतात की आता 10:30-11 झाले तर आता जेवूनच घेते, कारण स्वयंपाक तर झालेला आहे आणि आता तशी सकाळ सरलेली आहे. बरं, हे घरी असेल तर करता येईल, पण जेव्हा नाश्ता खरोखरीच स्किप होतो, स्पेशली स्त्रियांसाठी हा प्रश्न आहे, अशा वेळेला त्यांनी काय खावं? पहिली गोष्ट, नाश्त्याचं वेळ ही पाळलीच पाहिजे आणि त्यावेळेला खाल्लंच पाहिजे. त्यामुळेच रादर क्लिनिकल इश्यूज भरपूर वाढायला लागलेत, की मायग्रेन, हेडेक सारखे त्रास स्त्रियांमध्ये दिसायला लागलेत. हॉर्मोन इम्बॅलन्स, कारण सफिशियंट अमाऊंटमध्ये तुम्हाला प्रोटीन्स मिळत नाहीत. प्रोटीनचा मेन रोल काय आहे, की तुमचे हॉर्मोन्सचं सिक्रिशन जे आहे, म्हणजे हॉर्मोनची निर्मितीच प्रथिनांमधून होते, प्रोटीन्समधून. त्यामुळे वेळा सुनिश्चित करून नाश्ता हा केलाच गेला पाहिजे. अगदीच मिस झाला असेल तर अशा वेळेस एखादं फळ खाऊन जेवणाच्या वेळेमध्ये तुम्ही जेवण कव्हर करू शकता, त्यावेळेला जेवण घेऊ शकता. किंवा मग इन्स्टंट बनणारं, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे नाचणीचं आंबील, तिथे तुम्हाला फार काही बनवायची गरज नसते, की पाण्यामध्ये नाचणीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ मिक्स करून ज्वारीचं किंवा नाचणीचं आंबील इन्स्टंट ते तुम्हाला बनवता येतं. दही पोह्यासारखा आयटम आहे, की ज्याच्यामध्ये फार काही कुकिंग प्रोसेस खूप नाही आहे, की जस्ट तुम्ही ते खाऊ शकता. आणि ताजं आणि चांगलं अन्न, असं पौष्टिक अन्न. नाश्ता टाळला जातो कारण की नाश्ता करून परत कामावरती बसता येत नाही, जड होतो, झोप येते आणि स्थूलपणा येतोय असं वाटायला लागतं. त्यांच्यासाठी काय ऑप्शन असू शकतो? नाश्ता भरपूर पोटभरीचा किंवा राजाप्रमाणे घ्यावा असं म्हटलं जातं, पण पोटभरीचं म्हणजे अगदी ठेल्ल गच्च पोट भरून खायचं नाहीये. 70% तुमचं पोट भरलं पाहिजे, 30% पोट हे रिकामं राहिलं पाहिजे. इमॅजिन करा की एक मिक्सरचं भांडं आहे, ज्याच्यामध्ये आपण अन्नपदार्थ ऍड केलेत आणि आपल्याला ते आता ग्राइंड करायचंय, वाटायचंय. तर त्याच्यामध्ये जर ते खूप गच्च भरलेलं असेल तर ते सगळं उफाळून बाहेर येणार आहे. तसंच आपल्या पोटाचं आहे. त्या प्रोसेसला, डायजेशनच्या प्रोसेसला, त्या बॉवेल मुवमेंटला ती जी स्पेस मिळाली पाहिजे, ती मिळालीच पाहिजे. सो पोटभर गच्च खायचं नाहीये. मग पॅराबोल्ड स्प्राउट चाट एक चांगला आयटम आहे याच्यासाठी, की मोड आलेले मूग, मटकी, मसूर, चवळी यापैकी कशाच आहे. आता मोड आलेले मूग आणि मटकी याचा स्प्राउट चाट छान लागेल. 4 शिट्या कुकरमध्ये त्याला करून घ्यायच्यात किंवा बॉईल करून घेतलं पातेल्यात पाणी घालून तरीही चालेल. आणि मग त्याला ड्रेन करून पाणी त्यातलं काढून तिखट, मीठ, चाट मसाला, तुमच्या आवडीप्रमाणे सॅलड्स ॲड केले आणि व्यवस्थित जर चावून खाल्ला तर असा प्रॉब्लेम येत नाही. कारण बऱ्याच वेळा पेशंटची कंप्लेंट असते की मोड आलेली कडधान्य खाल्ले की पोट दुखतं माझं, पण असं काही नाहीये. जर तुम्ही ते व्यवस्थित चावून खाल्लं तर त्रास होणार नाहीये. त्याच्यामुळेच बाळांना सत्व हा प्रकार दिला जातो का? एक्झॅक्टली. मोड आलेल्या कडधान्यांच्या पिठांपासून बनवलेली. सत्व करताना काय होतं की मोड आल्यामुळे त्याचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज वाढतात, म्हणजे पोषक द्रव्य त्यातली द्विगुणित होतात आणि मग पचायलाही सुलभ होतं ते अन्न. आता एक रिसर्च समोर आलेला आहे की ज्याच्यामध्ये खूप सारी बिया या आपल्या मेन्स्ट्रुअल सायकल सुरळीत करण्यासाठी मदत करतायत. त्याच्यामध्ये प्रचंड पौष्टिक गोष्टी आहेत की ज्या स्त्रियांच्यासाठी, स्पेशली हाडांच्या बळकटीसाठी, आयर्न, सगळ्या डेफिशियन्सीज भरून काढण्यासाठी मदत करतात. तर मग अशा ज्या बिया आहेत ना, सीड्स, याचं बाहेर फक्त एकतर कच्चं स्वरूपात किंवा त्या रोस्टेड मीठ लावलेल्या असं ते पॅकेट मिळतं. तर मग हा प्रकार खायचा कधी? तर याच्यामध्ये या बिया, पहिली गोष्ट याच्यामध्ये फायबर्स भरपूर आहेत, प्रथिनांचा समावेश आहे, भरपूर खनिज आहेत याच्यामध्ये, जसे की कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक आहे, की जे आपली इम्युनिटी मेंटेन करतं, स्किन, हेअर आणि नेल याचं टेक्स्चर चांगलं राहण्यासाठी त्याची मदत होते. तर याचा समावेश सकाळच्या वेळेत केला तर चांगला आहे. नाश्त्यासोबत घेऊ शकता किंवा मिड मॉर्निंग स्नॅक्स ज्याला आपण म्हणतो, की नाश्ता आणि जेवण यामधली एक छोटी भूक असते 11-11:30 वाजता, त्यावेळेतही तुम्ही खाऊ शकता. आणि अगदीच जर गडबडीच्या वेळेला हे जमत नसेल तर दुपारी 4च्या दरम्यान जे आपण एक स्नॅकिंग करतो त्यावेळेस ते खाता येईल.
बरोबर. लाडूच्या स्वरूपात घेता येईल, पण वजन वाढत असेल तर लाडू न घेता जस्ट रोस्टेड सीड्स घेतलेले चांगले. आणि जर बीपीचा त्रास असेल तर सॉल्टेड न घेता नॉर्मलवाले असे घेऊ शकता. काही जणांना ते अगदीच आवडत नाही, तर याच्यामध्ये अगदी थेंबर तूप, किंचित मीठ आणि हिंग, जिऱ्याची पावडर असं घालून ते एक चाट नाही म्हणता येणार, पण असे मसाला शेंगदाणा असा कसा प्रकार असतो की चटपटीत, तर ते तशा पद्धतीने आपल्याला लहान मुलांना सुद्धा देता येईल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला असं वाटतं की एखाद्या भारतीय स्त्री आणि पुरुष आपल्या सगळ्यांच्याच मध्ये नाश्त्यामध्ये त्या पोटात जायला पाहिजेत? इन्फेक्शन कंट्रोल ठेवण्यासाठी म्हणा, किंवा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, इम्युनिटी चांगली राहण्यासाठी प्रोबायोटिक्स जे असतात की ते आपल्या नाश्त्यामध्ये असले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्या इन्क्लूड करू शकतो, दही इन्क्लूड करू शकतो, आंबवलेले पदार्थ इन्क्लूड करू शकतो, पण ते ताजे असले पाहिजेत हे सगळे पदार्थ. हे खूप महत्वाचं आहे. ब्रंच प्रकार काय, तर त्याच्यात काय खाणं योग्य आहे आणि मुळात ब्रंच असा दररोज करणं योग्य आहे का? ब्रंच म्हणजे ब्रेकफास्ट प्लस लंच टुगेदर, दोन्ही एकत्र करायचे. पण असं नाही की त्याच्यामध्ये मी नाश्त्याला केलेले पोहेही खाते आणि घरात केलेली पोळी भाजी, असं नाही करायचं. की ब्रंचचा एक फिक्स मेन्यू असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे फूड ग्रुप त्याच्यामध्ये ॲड झालेले असतात, जसं की कार्बोदक, प्रथिन आहेत, फायबर्स आहेत, विटमिन, मिनरल्स, याचा सगळ्याचा समावेश असलेला असावा. डबल ब्रेकफास्ट ही पण एक कॉन्सेप्ट आहे. हा काय प्रकार आहे आणि त्याचा काय फायदा होतो? डबल ब्रेकफास्ट म्हणजे की तुम्ही 9 वाजता ब्रेकफास्ट केला आहे आणि 11च्या दरम्यान तुम्ही थोडंसं स्नॅकिंग करता आहे, की मखाण्याचा चिवडा खाल्लाय थोडासा, किंवा मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे बिया खाल्ल्यात, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, भाजलेले जवस, तीळ असे खाणे, तर याला आपण डबल स्नॅकिंग म्हणतो. आणि त्याचा फायदा होतो? नक्कीच. थोड्या वेळाने थोड्या प्रमाणात कॅलरीजचा इंटेक करायचा आहे, की जितका तुम्हाला त्यावेळेला गरजेचा आहे वापरला जाईल, आणि मग पुन्हा तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही ते खाल. समजा तुमच्याकडे कोणी आलं आणि त्यांनी विचारलं की आम्हाला 7 दिवसांचा म्हणजे आठवड्याभराचा ब्रेकफास्टचा प्लॅन द्या, तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगता? थालीपीठ आहे, मिक्स भाज्या घालून बनवलेला, भरपूर भाज्या घालून बनवलेला शेवईचा उपमा असेल किंवा पोहे असतील, उपीट असेल. त्यानंतर फर्मेंटेड फूडमध्ये इडली, डोसा, आप्पे हा प्रकार चालेल. नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी उकडलेली अंडी, जसे बॉइल्ड एग म्हणतो आपण त्याला, एग ऑमलेट चालेल, एग भुर्जी, असे प्रकार चालतील. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या ब्रेकफास्टमध्ये कधीच कोणीच खाऊ नयेत? खूप शिळं, खूप जुनं, फ्रीजमध्ये ठेवलेलं हे पदार्थ टाळले पाहिजेत कटाक्षाने, कारण त्याच्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज कमी झालेल्या असतात. सकाळची सुरुवात असते ही आपली, की शरीराला पोषक द्रव्यांची खूप आवश्यकता असते, आणि अशा वेळेस जर तुम्ही शिळं अन्न जर दिलं शरीराला, तर त्यातून पोषण द्रव्य पण तुमची पूर्ण होत नाहीत, तुमची इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती मंदावते. म्हणजे उरलेल्या पोळीचा कुट्टा वाईट आहे? तर नाही, उरलेल्या पोळीचा कुट्टा वाईट आहे असं नाही म्हणता येणार. ॲज फार ॲज ती व्यवस्थित जर तुम्ही पोळी भाजून झाल्यावर ती व्यवस्थित घामेजली नाही पाहिजे ती पोळी. ती बंदच अशी गच्च डब्यात ठेवली आहे आणि मग त्याला वास येतोय, दर्प येतोय आणि तरीही तुम्ही म्हणता, तसं नको. छान नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर ती पोळी व्यवस्थित थंड झाल्यावर ती डब्यात भरून ठेवलेली असेल, व्यवस्थित स्टोअर केलेली असेल, आणि मग त्याचा तुम्ही दुसऱ्या दिवशी पोळीचा कुट्टा, कुस्करा, चिवडा जे काही म्हणतो आपण त्याला, ते खाल्लं तर चांगलं आहे, त्यात काही वाईट नाही आहे. किंवा इनफॅक्ट रात्रीचा म्हणजे विटॅमिन बी जनरेशन होण्यासाठी दही भात हा एक चांगला ऑप्शन आहे. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की भात आणि दही एकत्र करून ठेवायचं आणि ते खायचं दुसऱ्या दिवशी. त्याला आपण शिळं नाही म्हणत, कारण त्याच्यामध्ये एक ती प्रोसेस चालू आहे ना, फर्मेंटिंग ही प्रोसेस चालू आहे, त्यामुळे विटॅमिन बी अब्झॉर्प्शन पण आपलं सुधारतं. आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं. खूप जास्त प्रमाणात दही नाही घालायचं, थोड्या प्रमाणात घालायचं आहे, मिक्सिंग करून ठेवायचं आहे, किंवा ते दही आंबट नसावं. आणि उन्हाळा असेल तर 2-3 तासासाठी बाहेर ठेवून, किंवा संध्याकाळी 8 वाजता तुम्ही ठेवले आणि बेड टाईम ते आत ठेवले फ्रीजमध्ये, असं चालेल. थंडी असेल तर बाहेर राहिलं तरी काही हरकत नाही. हा जॅम प्रकार योग्य आहे का? ऑफकोर्स आजकाल असे पण जॅम्स आहेत की ज्याच्यामध्ये शुगरच नाहीये, तर मग ते जॅम्स घेतले तर चांगले का? आता हे केस टू केस व्हॅरी करतं, कुठल्या वयोगटासाठी आपण ब्रेकफास्ट बनवतो आणि मग त्याच्यामध्ये जॅम इन्क्लूड करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. की लहान मुलांमध्ये देऊ शकतो, पण त्याचं प्रमाण खूप वारंवार आणि रोज नसावं, कारण जास्त प्रमाणातली साखर ही लहान मुलांना सुद्धा हायपर ॲक्टिव्ह बनवते, आणि खूप शुगरी जास्त सकाळच्या वेळामध्ये नसावं. मग अशी आपण म्हणल्याप्रमाणे एनर्जी लेवल स्पाइक होते आणि ड्रॉपडाऊन होते. आणि
ब्रेडला लावून खाल्ला जाणारा जाम आहे हा, तो हम्म, वारंवार नसावा. बरोबर. तर हा जो ब्रेड प्रकार आहे हा योग्य आहे का? जर असेल तर मग कोणता खावा? कुठल्याही ब्रेडचा बेस हा मैदाच आहे. हम्म, मैदा शरीरासाठी घातक आहे, कारण ते सहज रक्तात मिसळणारं कार्बोहायड्रेट आहे. हम्म, त्यामुळे शक्य तितका तो अवॉइड करावा. महिन्यातून एकदा कधीतरी असा ठीक आहे. मग तो ब्राऊन ब्रेड असला तरी तुम्ही म्हणल्याप्रमाणे कॅरॅमल मिक्स केलं जातं, कलर मिक्स केला जातो, मल्टीग्रेन म्हणून सांगितलं जातं. हम्म, तर असे भरपूर प्रकार आहेत. आपल्याकडे भारतात तरी त्या तितक्या प्रमाणात नाही मिळत. तर परदेशातले काउन्सिलिंग होतं तेव्हा त्यांच्याकडून कळतं की तिथे खूप स्ट्रिक्ट रूल आहेत. आपल्या इथे इतकं त्याचं लेबलिंग वरती फोकसिंग नाहीये की त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे. हे बरोबर. नावाला तो त्याच्यामुळे ब्राऊन आहे आणि रंगाला तो ब्राऊन आहे. सगळ्यात योग्य पदार्थ किंवा खाणं फूड प्रकार कोणता जो अनुषापोटी घ्यावा? थोडंसं गरम पाणी हम्म, याने सुरुवात करू शकतो. हम्म, गरम म्हणण्यापेक्षा कोमट पाणी. हम्म, मग याच्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता किंवा फ्रुट्स खाऊ शकता. हम्म. आणि मग तुमचा मेजर मील ब्रेकफास्ट जो असतो. काही वजन कमी करणारी द्रव्य असतात, हम्म. म्हणजे आमचा आवला ज्यूस प्या, आमला ज्यूस वगैरे असं काय काय लिहिलेलं असतं त्याच्यावरती, त्या बाटल्यांवरती, आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होणार आहे जर तुम्ही सकाळी सकाळी अनुषापोटी ब्रेकफास्टच्या ऐवजी हे घेतलं तर. त्याच्यानंतर भूक न लागणाऱ्या काही गोळ्या आहेत, काही ड्रिंक्स आहेत की जे तुमचे तुम्ही बनवायचे असतात फास्ट, आणि जे नाश्त्याला पर्याय सांगतात ते की तुम्ही याच्यावरती नाश्ता नाही करायचा, डायरेक्ट 2-3 वाजता जेवायचं याच्यावर वरती. हे सगळं कितपत योग्य आहे आणि कसं काम करतं मला कळत नाही. कारण की अनुषापोटी घेतलं जाणारं पहिलं मील आणि वजन कमी करणे ह्याचं जाम मार्केटिंग केलं गेलेलं आहे या प्रॉडक्ट्सच्या बाबतीत. तर वजन कमी करण्यासाठी कुठलं प्रॉडक्ट घेण्याची गरजच नाही पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज करणं त्याच्या जोडीला फार महत्त्वाचं आहे. ज्या काही कॅलरीज एक्झिस्टिंग आहे त्या बर्न करण्यासाठी, ते फॅट बर्न करण्यासाठी तुम्हाला वर्कआउट हा करावाच लागणार आहे, एक्सरसाइज करावाच लागणार आहे. आणि असे मेडिसिन्स तुम्ही किती वर्ष घेणार? समजा एक 25 वर्षाची मुलगी आहे किंवा मुलगा आहे फॉर एक्झाम्पल, तो आता हे औषधं घेऊन वजन कमी करतोय आणि वयाच्या 70 पर्यंत तरी भारतीय लोक आयुष्य जगतात 70 पर्यंतचं. तर इथून पुढचा संपूर्ण काळ वयाच्या 70 पर्यंतचा तुम्ही अशी औषधं घेऊन जगू शकणार आहात का? डज इट लॉंग टर्म फिजिबल आहे का? अफोर्डेबल आहे का? सस्टेनेबल आहे का? सस्टेनेबल आहे का? आणि तुमची सायकोलॉजी त्याने डिस्टर्ब होत नाहीये ना, हे पण फार महत्वाचं आहे. आणि शेवटी औषध हे औषध आहे आणि जेवण अन्न हे अन्न आहे. आणि ना हे हे जे कॉम्बिनेशन्स आपण विचित्र केलेली असतात ना, ज्याला पूर्वीच्या काळी चुकीचं खाणं म्हणायचे सरळ, की तू कशा बरोबर पण काही मिसळून खातीयेस किंवा एकानंतर एक पटापट विरुद्ध खाल्लं आहार. जातं, विरुद्ध अन्न, बरोबर. आणि याचे दोष, आणि अचानक जे ऐकायला मिळतं की आपल्याला फूड पॉइझनिंग झालं किंवा व्हायरल स्टमक इन्फेक्शन झाले, विचित्र पद्धतीने घसाच बिघडला आणि काहीच थंड नव्हतं खाल्लं, तेलकट नव्हतं खाल्लं, किंवा घरात कोणाला काहीच झालेलं नव्हतं, अशा वेळेला हे विरुद्ध अन्न हा प्रकार कुठेतरी कारणीभूत असतो असं जाणवायला लागलं. हो, जसं की दूध आणि फळं एकत्र घेणं आयुर्वेदामध्ये ते वर्ज्य करायला सांगितलंय. खास करून शिकरण हा खूप लोकप्रिय पदार्थ आहे. काही जण म्हणतील की शिकरण खाऊन आम्हाला आवडतं, सगळ्यांनाच आवडतं, पण ते इन्स्टंट तुम्ही खाल्लं गेलं पाहिजे. बनवून ठेवलंय किंवा फॅमिलीसाठी पूर्ण बनवलंय, कोणी आत्ता खातंय, कोणी थोड्या वेळाने खातंय, तर त्यामुळे त्रास होऊ शकतो. उडदाची डाळ, दही आणि कांदा हे पण एक विरुद्ध आहाराचं लक्षण आहे. मेदूवडा, हो, मेदूवडा आहे, पण मग त्याच्यामध्ये मेदूवड्यामध्ये तुम्ही मुगाच्या डाळीचा जास्त वापर करू शकता, मिश्र डाळींचा वापर करू शकता, उडदाची डाळ कमी प्रमाणात वापरू. अशा पण पद्धतीने दहीवड्यामध्ये ते कॉम्बिनेशन आहे, कारण दही आणि उडीद आहे. उडीद तेच, तिथे उडदाचा समावेश कमी आणि मुगाचा समावेश जास्त. मूग हे आयुर्वेदानुसार अमृता समान मानलेलं आहे. लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मुगाचं सेवन करता येतं आणि ते पचायला अतिशय सुलभ आहे आणि तो तितकाच चांगला लागतो मुगाचा वडा. आणि मासे आणि दूध, ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज फूड घेणार असेल आणि त्याच्यासोबत दूध, मिल्कशेक हे घ्यायचं नाही. चहा कॉफी विरुद्ध आहार आहे. कारण की दुपारच्या वेळेला बटर चिकन आणि सगळं ते खाल्ल्यानंतर परत एकदा झोप नाही आली पाहिजे, कामाचा दिवस आहे वगैरे वगैरे कारणांमुळे परत एकदा त्याच्याबरोबर दुधापासून बनलेली कॉफी किंवा चहा प्यायला जातो. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे मग स्किन डिसीज, सोरायसिस सारखे आजार होतात, डोकेदुखी किंवा मायग्रेन असे सुद्धा इश्यू होतात की विरुद्ध आहारामुळे. अशी कोणती गोष्ट आहे डायटिशियन म्हणून की जी तुम्ही ती चूक कधीच करणार नाही? डेली व्यायाम हा झालाच पाहिजे, किमान वॉकिंग हे झालंच पाहिजे. आणि खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर शिळं अन्न हे नसावं आणि ताजं, खूप
तेलकट मसालेदार नसावं. माझे प्रश्न विचारून झालेले आहेत, पण आता आपल्याला हे सगळं आचरणात पण आणायचंय बरं का. चहा कॉफीची मतं कळलेली आहेत, चहा चपातीविषयीचं पण मत कळलेलं आहे, कुट्ट्याविषयीचं सुद्धा मत आता क्लिअर झालेलं आहे. आता आपण काहीतरी छान पाळणार आहोत. मला कमेंट बॉक्समध्ये आपण सगळ्या मुली, मैत्रिणी आणि मित्र पण असतील, तर सगळ्यांना मला हे आव्हान करायचं आहे की आपण फक्त बाई मुद्द्यावर याचे एपिसोड्स बघूयात नको, तर आपण याच्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी अंमलात आणल्या आणि आपल्याला त्याचा काय काय फायदा झाला हे पण मला आणि माझ्या टीमला वाचायला खूप आवडेल. कमेंट बॉक्समध्ये बाई मुद्द्यावर याच्या पुढच्या एपिसोडमध्ये अजून कोणते गैरसमज प्रश्न आपल्या गंभीर आयुष्यात, आयुष्य सुखी आहे, छान आहे, आयुष्य गंभीर नाही, प्रश्न गंभीर असतात आणि त्याची खरी उत्तर इथे तज्ज्ञांना, डॉक्टरांना आपण इथे आणणार आहोत आणि डायरेक्ट मुद्द्यावरती त्यांना यायला लावणार आहोत. ते सगळे विषय आणि प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू जान्हवी ताई, तुम्ही आलात आणि आमच्या नाश्त्याविषयीच्या सगळ्या गैरसमज आणि प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं दिलीत तुम्ही. थँक्यू. वेलकम. मलाही खूप छान वाटलं इथे येऊन आणि प्रत्यक्ष उर्मिलाला भेटताना मला खूप खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. थँक्स अ लॉट आणि भेटूयात. मी कमेंट्स वाचणार आहे.